सगळेजण म्हणा. आदोराम आधुराम तपोवनादिगमनम् अवरम हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणम् बहिर्बहिर्हरणम जटायुमरणम् जटायुमर्हम सुग्रीव सम्भाषणम् सुग्रीव वाली निर्दलनम् वाहिनिग्रहम समुद्रतरणम् नंदनम शरणम लंकापुरी दाहनम् लंका पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम् पश्चामानि कुंभकर्ण एतद्धि रामायणम् एक ही रामायण आता आपण जे म्हणालोत ना ते एक श्लोकी रामायण होतं. ठीक आहे. आता सुरू करूयात. आता हा पेपर घ्यायचा एक व्हाईट कलरचा. ठीक आहे. सगळ्यांनी घेतला ना व्हाईट कलरचा पेपर. मम्मी व्हाईट कलरचा पेपर आणा. हा. आता तुम्हाला स्केल पट्टी सांगितली होती ना. पट्टी हे बघा. ठीक आहे ना. ह्या पट्टीने आधी बॉर्डर करायची आपण. ठीक आहे. दिसतंय ना सर्वांना. दिसतंय का. हा दिसतंय मॅडम. है ना. आता ही पट्टी ठेवायची एका बाजूने पेपरवर. ठीक आहे का. पूर्ण दिसतोय ना पेपर. हा. मग इथून अशी एक रेघ मारून घ्यायची. ठीक आहे. मग इकडे खालच्या बाजूला पण पुन्हा तसंच करायचं. म्हणजे चारी बाजूंनी आधी बॉर्डर करायची. हे बघ हे माझ्याकडे. आपण जे करतोय ना आता त्याला झेन डूडल आर्ट असं म्हणतात. मंडल आर्ट मध्ये कर्कटक लागतं पण ते आता तुम्हाला सर्कल पटकन जमणार नाही म्हणून आपण त्याचंच वर्जन आहे हे. ह्याला झेन डूडल आर्ट असं म्हणतात. ठीक आहे. झाली बॉर्डर काढून सगळ्यांची. मला असं थंब दाखवा झाली असेल तर. असं थंब दाखवा झालीये म्हणून. ओके. आता सगळ्यांना कारपेंटर टेप सांगितला होता. आहे ना लक्षात. हा कारपेंटर टेप असतो. आहे ना. आहे का. नाहीये. बरं ठीक आहे. आता ज्यांच्याकडे असेल त्यांनी असा हा इकडे पेपरवर चिटकवायचा. आणि ज्यांच्याकडे कोणाकडेच नाहीये का. नाही मॅम. बरं ठीक आहे. मग आपण कारपेंटर टेप कॅन्सल करूयात आणि आपण बॉर्डर्स काढूयात. ठीक आहे. आता तुम्ही जो चौकोन काढला ना पेपरवर म्हणजे जी बॉर्डर काढली आहे त्याच्यामध्ये इथे असं हे तिरकी पट्टी पकडा. दिसतंय. दिसते का. ठीक आहे. मग आता इथे एक अशी लाईन ड्रॉ करा. एक रेघ मारायची इथे. ठीक आहे. मग त्याला 1 सेंटीमीटर खाली ओढायचं आणि पुन्हा एक रेघ मारायची.
ठीक आहे, असं आलं पाहिजे. हे दिसतंय? दिसतंय का? मॅम दिसत साधारण नाही. अशी रेघ आली पाहिजे तुमची. दिसली? मी स्केच पेनने काढते म्हणजे तुम्हाला डार्क दिसेल. मॅम आम्ही पण स्केच पेनने मारू. हो, स्केच मॅम पेनने चालेल. फक्त स्केच पेनने काय होतं, पेपर काळा होऊन जातो ना, म्हणून आपण पेन्सिल वापरतोय. हे बघा, दिसते का रेघ? दिसते? ओके, अशी आली पाहिजे. हा, आता पुढची रेघ इथे हे पकडायची पट्टी, म्हणजे हा जो कॉर्नर आहे ना इथे. आणि पुन्हा एक रेघ घ्यायची आहे. परत त्याच्या खाली 1 सेंटीमीटरला पुन्हा एक रेघ घ्यायची. ओके. ओके, हे बघा, हे असं आहे साधारण, तुम्हाला असं काढायचंय. ठीक आहे, दिसतंय? म्हणजे इथे एक लाईन काढली ना की त्याच्या खाली एक लाईन काढायची. मग इकडे कुठेही ती लाईन जॉईंट करायची, त्याच्या खाली पुन्हा एक लाईन काढायची. मग पुन्हा तो एक त्रिकोण तयार करायचा आणि दुसरी लाईन काढायची त्याच्या शेजारी. म्हणजे हे जे स्पेस आहेत ना, हे आपल्याला रिकामे सोडायचे. आता तुमच्याकडे कार्पेंटर टेप कोणाकडेच नाहीये, म्हणून आपल्याला रेघा माराव्या लागतात. जर कार्पेंटर टेप असतात आपण रेघा मारल्या नसत्या. ठीक आहे, तुम्हाला जसे आकार जमतील तसे काढून घ्या. ह्याच्याकडे आहे मी ना तुझ्याकडे? ह्याचं नाव काय? तुझं नाव काय बाळा? हा, बरं, तुझ्यासाठी सांगते. तुझ्याकडे कार्पेंटर टेप आहे ना, म्हणून सांगते. हे बघा, कार्पेंटर टेप घेतला की इथे असा लावायचा आहे तो. ठीक आहे, ह्या पेपरवर. ठीक आहे, मग दुसरा कार्पेंटर टेप घ्यायचा पुन्हा, तो इकडे लावायचा असा. ठीक आहे, मग परत तिसरी पट्टी घ्यायची, ती इथे जोडायची. म्हणजे आपण काय केलं, एक त्रिकोण तयार केला इथे. अवघड वाटतंय का? नो मिस. हा, बरं, मला दाखवता का कोणी कोणी कसं काढलंय? मॅम हा, ते चिकटपट्ट्या काढत ते दिसत नाहीये. काढू का? हा ते कुठं घे ना. तो काय आहे? ते फक्त तुम्हाला आहे ना त्या रेघा जोडायच्यात, बस, बाकी काहीच करायचं नाहीये. त्याच्यामध्ये थोडीशी स्पेस सोडायची आणि त्या रेघा जोडून घ्यायच्या. हो ना.
आता असं असं तरी पण झालंय ते. आधी ही रेघ काढायची, त्याच्या खाली एक रेघ काढायची, मग इकडे काढायची, मग इकडे काढायची, मध्ये स्पेस सोडायचा आहे आपल्याला. ठीक आहे. झालंय का? झालंय सर्वांचं? पण मॅम कोणाकोणाचं झालंय असं करा. मॅम समजत नाहीये. मॅम समजत नाही नाही. समजत. बरं पुन्हा दाखवते. दुसऱ्या पेपरवर दाखवते तुम्हाला. दुसऱ्या पेपरवर दाखवते. दुसरं पेपर दाखवते थांब. हा, दुसऱ्या पेपरवर दाखवते तुम्हाला. आता हा आपण चौकोन एक आयताकृती पेपर घेतला, रेक्टँग्युलर. ठीक आहे. असं करायचं. लक्ष द्या इथे, आता लक्ष द्या. आता हा पेपर घेतला ना तुम्ही, हा पेपर घेतल्यानंतर त्याला असा फोल्ड करा. असा फोल्ड करा पेपरला. केला? आता त्याला दुसरा फोल्ड करा. ठीक आहे, केलात फोल्ड असा. ठीक आहे, म्हणजे किती फोल्ड केले आपण? 2. हा, मग हे टोक घ्या आणि ह्याला तिरका फोल्ड करा. फक्त त्रिकोण आला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये, फक्त तिरका फोल्ड करायचा असा. म्हणजे हा असा जो पेपर आहे त्याला फक्त तिरका फोल्ड करायचा आहे. ठीक आहे, आता उघडा हा पेपर, पूर्ण उघडायचा पेपर. आता तुम्हाला फोल्ड दिसतात का पेपरवर? दिसले फोल्ड? फोल्ड दिसले पेपरवर? आता ह्या पेपरवर जे फोल्ड दिसले ना, आता त्याला फक्त स्केच पेनने रेघ मारा. जे फोल्ड आपण केले ना त्याला फक्त रेघ मारा. ठीक आहे, एक रेघ मारायची आणि त्याच्या शेजारी दुसरी रेघ मारायची. दिसली? उघड अनिश, पेपर उघड पूर्ण. हा, आणि आता जिथे फोल्ड आलाय ना आपला, त्या फोल्डवर रेघ मारायची फक्त. आणि त्याच्या शेजारी एक रेघ मारायची. म्हणजे जी फोल्डवर रेघ मारली ना तुम्ही, ही त्याच्या शेजारी एक मारा रेघ. हा, बरोबर आहे. जिथे जिथे फोल्ड दिसतोय ना तुम्हाला, तिथे तिथे 2-2 रेघा मारा. म्हणजे आता हा दुसरा फोल्ड आहे, तिथे एक रेघ आणि ही दुसरी रेघ. दिसलं का? जिथे जिथे घडी घडी आली आहे ना, घडीच्या इथे 2 रेघा मारा. झालंय?
झालंय रेघा मारून? हे बघा, आता दुसरी घडी आहे ना, त्याच्या इथे पुन्हा मी रेघ मारलीये एक, आणि त्याच्या शेजारी दुसरी रेघ मारलीये. आपण एकच बाजू करूयात आता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ह्या रेघा मारून झाल्या ना, हे असं दिसेल तुम्हाला. दिसतंय का बघा? हे बघा, असं दिसलं पाहिजे साधारण. दिसतंय? आता ह्याच्यातला एक त्रिकोण घ्यायचा. ठीक आहे? एक पिवळ्या रंगाचं स्केच पेन घ्या. पिवळा रंग. पिवळ्या रंगाचा स्केच पेन घ्यायचा आणि हा त्रिकोण जो तयार केला ना आपण, ट्रायंगल, हा तो पूर्ण कलर करायचा, हा एवढा ट्रायंगल. म्हणजे साधारण असा. स्केच पेनने करू शकता तुम्ही. हा पूर्ण ट्रायंगल कलर करायचा. करताय ना सगळे? ठीक आहे, असं झालं पाहिजे. दिसतंय? झाला? पिवळा रंग झाला? कोणाकोणाचा झाला असं करा. हा त्रिकोण जो आपण तयार केला ना रेघा मारून, त्या त्रिकोणात पिवळा रंग द्यायचा आहे. जमलाय? रियांश, काय चाललंय बेटा? तू कलर कर ना. तुला मारून दिलं ना, आता ते तू कलर कर बरं. काय करतोयस? येलो कलर कर. कुठलाही कर, येलो आहे ना. हा, कर 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 कलर. झाला का कलर करून तुझा? दाखव. पूर्ण ट्रायंगल झाला? बर. ओके. अनिरुद्ध, दाखव तुझं काय झालंय. पूर्ण करायचंय ना? पूर्ण करायचंय बाळा. पूर्ण डार्क कर ना. Yes, शौर्यराजे बघू. dark. कर ना, हा, चालू डार्क कर नको, कर. लाईट कृपांशी कलर कर, बघू. लाईट. कृपांशी बघू. कृपांशी. अथर्व बघू. पप्पा. डार्क कलर नका घेऊ, कारण आपल्याला त्याच्यावर चित्र काढायचंय ना, त्यामुळे सगळ्यांनी लाईट कलर घ्या. व्हाईट कलर घे. पिवळा, आलं. मग हिरवा. हिरवा असा लाईट ग्रीन असतो ना, एकदम लाईट ग्रीन, तो चालेल. आणि गुलाबी रंग. द्या कलर. आणून. हे करे, मार्कर कुठे मार्कर? पार्थ, अन्वी, दाखवा. मी गणित करतोय.
पार्थान्वी दाखव. हा, छान छान छान. कृपांशी दाखव. छान छान. शौर्य दाखव. शौर्य दाखव. मॅडम काय झालं? हा मी बोल. उशिरा जेवण चालतं त्यामुळे मी करतो या. ठीक आहे, ठीक. कर 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 कर. कर. अनिश दाखव. दाखव अनिश. झालं का अनिश तुझं? अर्धा झालेला आहे. ठीक आहे, कर पूर्ण. अनिश पूर्ण कर. आपण एक बॉक्स करूयात आज, मग वाटल्यास जर तुमचं झालं नसेल तर मग पुन्हा नंतर करूया. कोणाकोणाचं झालंय दाखवता का? हम्म. बरोबर. बरोबर. रियांश रियांश बरोबर. बरोबर आहे तुझं. अजून अजून कोणाचं कोणाचं झालंय? झालंय? कोणाचं झालंय अजून? शौर्यचं झालंय का? शौर्य राजे झालंय तुझं? नो मॅम. अनिरुद्ध? हो, ठीक आहे. ओके. अनिश? हा हा, बरोबर, एकदम बरोबर. अथर्व? मॅम होत. ओके. पार्थ कोण आहे? पार्थ तुझं झालंय का? हा, शाबाश. कृपांशी? थोडा जवळ घेते का? पेपर दिसत नाहीये. हा हा, ठीक आहे. ओके ओके. शौर्य राहिलंय ना रे तुझं? बाकीच्यांचं झालंय ना? आता आहे ना, ब्लॅक स्केच पेन घ्या. ब्लॅक कलरचा स्केच पेन घ्या. ब्लॅक दिसतोय? ब्लॅक स्केच पेन दिसतोय? माझं नेट गेलं. मॅम माझ्याकडे ब्लॅक नाहीये. मग डार्क कलरचा जो कुठला असेल ना तो घे. मॅम ब्राऊन देऊ का? हा, मिस माझ्याकडे मार्कर आहे. हो हो, चालेल. मार्करही चालेल. मार्करही चालेल. ठीक आहे. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो, येतोय मॅडम. येतोय येतोय येतोय. ठीक आहे. ओके. आता हा कॉर्नर आहे ना, हा कॉर्नर, तिथे फक्त छोटासा असा हाफ सर्कल काढायचा. ठीक आहे, काढला? आता त्याच्यावर पुन्हा एक हाफ सर्कल काढायचा.
इथे बघा आणि मग काढा. दिसतंय ना तुम्हाला? दिसतंय सर्वांना? ठीक आहे. आता आपण फुलाचा आकार काढतो ना, म्हणजे आपण फुल कसं काढतो साधारण? फुल असं काढतो ना आपण, अशी पाकळी काढतो फुलाची. ठीक आहे. फुलाची पाकळी अशी काढतो ना आपण, तसं आता इथे हे दोन जे हाफ सर्कल काढले त्याच्यावर अशा 2 पाकळ्या काढायच्या फक्त. हे बघा, दिसल्या? दिसतंय सर्वांना? दिसल्या? अशा 2 पाकळ्या काढायच्या. ठीक आहे. मग त्या पाकळीला पुन्हा मीच दिसत नाहीये नीट. दिसतंय आता? येस. हा. ह्या ज्या 2 पाकळ्या काढल्या ना आपण, त्याच्यावर पुन्हा असे हाफ सर्कल काढायचे 2. रेघेच्या बाहेर जायचं नाही. जमलं? आता ह्याला पुन्हा हाफ सर्कलने असं कव्हर करायचं. जमतंय? जमतंय सर्वांना? हो. हे बघा, मी जवळ दाखवते थोडस, तुम्हाला म्हणजे आयडिया येईल. मायरा, दिसतंय? दिसलं? आता त्या हाफ सर्कलच्या वर थोडी जरा लांब रेघ काढायची, म्हणजे त्याच्यापासून थोड्या अंतरावर पुन्हा अशीच रेघ काढायची. हाफ सर्कल काढायचा पुन्हा. काढला? आता त्याच्या आतमध्ये फक्त आपल्याला रेघा काढायच्यात बारीक. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8, जितक्या तुमच्या रेघा बसतील तितक्या. दिसतायत? दिसतायत? जितक्या बसतील तितक्याच काढा. खूप काढल्या पाहिजेत किंवा कमी काढल्या पाहिजेत असं काहीच नाहीये. जितक्या बसतील तितक्याच काढा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर पुन्हा त्याच्या जवळ पुन्हा एक अशी रेघ काढायची आहे. ठीक आहे. पुन्हा त्याच्या जवळ एक रेघ काढायची तुम्हाला. दिसली? दिसली का? तुम्हाला दिसतंय का आपण काय करतोय? दिसतंय मॅडम, दिसतंय. हा, चालेल. मग आता याच्यानंतर हे असं आता आपल्याला स्पायरल काढायचंय त्याच्यावरती. हे असं घेऊन फक्त असं करायचंय तुम्हाला. ठीक आहे. हे चित्र काढायचंय. हे बघा, दिसलंय? आता इथे स्केच पेन ठेवायचा आणि फक्त असं गोल आतमध्ये फिरवायचं. बस.
हा इथे स्केच पेन ठेवायचा, हा गोल असा करायचा आणि आतमध्ये फक्त गोल घ्यायचा, बस. जितके बसतील तितके. ठीक आहे, हे बघा. दिसतंय? झालंय? कृपांशी केलं का? ओके. आता हे जे 3 आपण स्पायरल काढले ना, हे गोल गोल जे काढले ना, त्याला कव्हर करायचं. कसं करायचं? 1 2, पेपर दिसत नाही का माझा? दिसतोय का सगळ्यांना पेपर? हा. आता हे 1 2 3. ठीक आहे. कसं केलं आपण त्याच्यावर? हे जे आपण स्पायरल काढले ना 3, त्याला फक्त कव्हर करायचं. 1 2 3. ठीक आहे. पार्थ, पार्थ तू करतोय का? करतोय ना? ओके. आता ह्याच्यावर पुन्हा एकदा तशीच सेम रेघ काढायची. 1 2 3. ठीक आहे. शौर्य कुठे आहे? शौर्यचं झालंय? शौर्य, शौर्य गेला का? शौर्य नाही दिसत आहे. हा दिसतंय. ठीक आहे, ओके. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट ह्याला पुन्हा हाफ सर्कल काढायचा. पुन्हा हाफ सर्कल असा. दिसतोय? त्याच्यानंतर पुन्हा एक हाफ सर्कल काढा. आता इथे डॉट्स काढायचे फक्त. 1 2 3 4 5. तुमचे जितके येतील तितके काढा. 5च आले पाहिजेत असं काही नाहीये. ठीक आहे, 5 डॉट झाले. सिंपल आहे खूप, फक्त लक्ष द्या. 5 डॉट झाले. 5 डॉटला परत फुलाचा आकार द्यायचा आपण. फुलाची पाकळी असते ना तसं. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हे पहा असं. दिसतंय? अनिरुद्ध काढतोय ना? शाबाश, व्हेरी गुड.
आता हे जी आपण फुलाची पाकळी काढली ना, त्याला परत एक लाईनने कव्हर करायचं. ठीक आहे, सगळे करतायत ना? शौर्य शौर्य आणि पार्थ दाखवा बरं काय करताय. मॅम व्हेरी गुड. शौर्य शौर्य जगताप. मॅम हा, मॅम मला इथे जागा कृपांशी, नाही हो छान छान काढलंय, छान काढलंय. ते मला जागा नाही पुरे म्हणून मी नाही करत आहे. मी दाखव बरं तुझा पेपर. इथे मला जागा नाही पुरे पण आई हा लिहून ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, छान एवढं पुरेसं काढलं आहे. कृपांशी, छान सुंदर केलंय. काढलीस. हो, सुंदर केलंय. आता आपण आहे ना, आता हे दाखवलं ना मी तुम्हाला, आता हे सेम आहे ना, दुसऱ्या स्क्वेअर मध्ये, दुसरा ट्रायंगल आहे ना, त्याच्यामध्ये पण पुन्हा कलर भरायचा. आणि असे हे जे डिझाईन्स आहेत ना, हे तुम्हाला जे आवडेल ते त्याच्यावर भरायचं. पण आता आपण हे कम्प्लीट करूया. ठीक आहे, कृपांशी तू बघ आता. ठीक आहे, अजून कोणाचं झालंय? रियांश, रियांश बघू. हा, अनिशचं पण छान झालंय. अथर्व, ठीक आहे माझं अथर्व दळवी. ठीक आहे ठीक आहे हा, माझं झालं. कोण बोलतंय? पार्थ, अन्वी. अन्वी दाखव की अन्वी, अन्वी. दिसत नाहीये अन्वी दाखव कॅमेरात. ना, तू कसं केलंय दाखव. कॅमेरात दाखव. अरे वा, हा, ती छान मस्तच छान, सुंदर, केलंय. एकदम छान केलंय. पार्थ, छान तू काय सुंदर केलं केलंय. दाखव बेटा. पार्थ, अन्वीनी खूप सुंदर केले. पार्थ दाखव. हो, पार्थने पण छान केलंय, पण ओव्हर राईट करायचं नाही. एकावर एकदा, एका ह्याच्यावर एकदाच लाईन काढायची, दोन दोनदा नाही काढायची. कुठलं आर्ट ठीक आहे, म्हणायचं मॅडम याला? मॅडम कुठलं आर्ट म्हणायचं? हे झेन डुडल आर्ट आहे. डुडल. हा, झेन डुडल आर्ट. ओके. हा, आता हे झालं ना तुमचं, की आता ह्याच्यावर पुन्हा एक लाईन काढा. ज्यांच्याकडे जागा असेल त्यांनी काढा, ज्यांच्याकडे जागा नसेल त्यांनी बघा. ठीक आहे, ही लाईन झाल्यानंतर पुन्हा एक बारीकशी लाईन काढायची. मग थोडा अंतर सोडायचं, लांब रेख काढायची. याच्यापासून ही लांब आली पाहिजे. ठीक आहे, आता आपण पान काढतो ना, पान. तर आता हे जे पान काढतो ना आपण असं, तर ह्या पानाचा आकार काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर हा पानाचा आकार यात काढायचा आपण. इथून सुरू करायचा, इथे घ्यायचा, असं करायचं फक्त. जेवढं पुरेल तेवढं. हे पहा, दिसतंय सगळ्यांना? मला कुठे ग? दिसलंय सगळ्यांना? ओके. येस मिस. हा, ओके. आता इथे मध्ये एक रेघ काढायची या पानामध्ये. दुसऱ्या पानात पुन्हा एक रेघ काढायची. असं ह्या पानांमध्ये एक रेघ काढायची. हे सोपं आहे अगदी, फक्त लक्ष द्या. झाली रेघ काढून? येस मिस. ओके, आता इथे काय करायचंय? एक रेघ ह्या रेघेच्या इकडे तिरकी काढायची. दिसतंय ना तुम्हाला? येस. हा, ओके. इकडे एक तिरकी काढायची आणि पुन्हा इकडे एक तिरकी काढायची.
आपल्या झाडाचं पान जसं असतं ना त्याप्रमाणे करायचंय फक्त. हे बघा दिसतंय? आधी बघून घ्या आणि मग काढा वाटल्यास. मॅम नाही येते. तिरकी रेघ काढायची फक्त. आपल्या झाडाचं पान कसं असतं त्याप्रमाणे ह्या डुडल आर्ट मध्ये झाडाची पानं मग आपल्या आजूबाजूचे आकार जे असतात ना तेच काढतात. त्यामुळे हे अवघड नाहीये, तुम्ही फक्त लक्ष दिलं पाहिजे. हे बघा दिसतंय? दिसतंय सर्वांना? येस मी तुम्हाला मिस. दुसऱ्या पानावर काढून दाखवते. हे बघा मोठं काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी हे ग्रुपमध्ये पान काढलं टाकलंय आपण. बघा. पान काढलं आपण, त्याला मध्ये एक रेघ काढायची आहे. काढली? त्याच्यानंतर इकडे एक रेघ, इकडे एक रेघ, इकडे एक, इकडे एक. म्हणजे ह्या मधल्या रेघेच्या साईडला 2 रेघा यायला हव्यात. ठीक आहे ना सोपं? हे असं यायला हवंय. आता हा जो सर्कल आहे, आपण असं सर्कल काढतो ना, गोल काढतो ना आपण गोल. हा सर्कल, हे बघा सर्कल कळला? सर्कल गोल. हा गोल फक्त तुम्हाला इथे काढायचा आहे आता. 1 2 3 बघून घ्या आधी सर्वांनी. ह्याच्या भोवती फक्त गोल काढायचंय बस, बाकी काहीच करायचं नाहीये. ठीक आहे? आला? दिसतंय? फक्त गोल काढायचा आहे, फक्त गोल. 1 सर्कल, 2 3 4 5 6 7 8. माझे 8 बसलेत, तुमचे 2 3 बसलेत तरी बस. ठीक आहे? एक 2 3 3 बसले तरी बस झाले. तुम्ही हा ट्रायंगल छोटा काढलात ना म्हणून तुमचं डिझाईन कमी बसतंय. झाला? आता ह्याला पुन्हा हाफ सर्कल्स काढायचे. असं तर त्याच्यावरती हाफ सर्कल काढायचे बस. ठीक आहे? झालंय? झालंय ना? करू पुढचं? करू का पुढचं? ठीक आहे. आता इथे ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, फक्त तुम्हाला लाईन्स आणि सर्कल्सचं काम आहे सगळं. हे बघा लाईन काढली मी, पुन्हा एक लाईन काढली. ठीक आहे? आता ही जी रिकामी स्पेस आहे ना याच्यामध्ये आपल्याला फक्त लाईन्स काढायच्यात. पुन्हा इथे एक लाईन काढली, इथे एक लाईन काढली, इथे एक लाईन काढली, इथे काढली. फक्त फक्त तुम्ही भरत जायचंय आता, हे बाकी काहीच करायचं नाही. ते एक लाईन, 2 लाईन, 3 लाईन, पुन्हा इथे एक लाईन, 2
3 4. मग आता इथे हा कॉर्नर आला ना, ह्या कॉर्नरला पुन्हा 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. मग पुन्हा इथे जे उरलेली जागा आहे तिथे 1 2 3 4. हम्म, ठीक आहे. असं हे दोन फक्त तीन फिल करायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाहीये. दोन तीन ओके. एक 1 दोन 2 एक 3 दोन 1 तीन 2. झालं. हे असं एवढं सिंपल आहे. असं भरून टाकायचं फक्त. दिसतंय सर्वांना? फक्त लाईन्सने फिल करायची रिकामी जागा. करते ठीक आहे. आता दुसरा ट्रायंगल. आता हा दुसरा जो ट्रायंगल आहे, ह्याला आता आपण गुलाबी रंग करूया. गुलाबी नको, हिरवा घेऊयात. हा लाईट ग्रीन आहे ना, दिसतोय? स्केच पेन मध्ये लाईट ग्रीन असेल बघा. ठीक आहे. मी तुम्हाला आता हा फक्त सर्कल ट्रायंगल भरून दाखवते आणि त्याच्यावर तुमच्या आवडीचं कुठलंही डिझाईन तुम्ही करू शकता. कुठले कलर नाहीयेत समजच नाहीये करत नाहीये काय करायचं सांगते, मी पुन्हा सांगते, एकच मिनिट. आपण ज्या रेघा मारल्या होत्या ना, त्याच्या भोवती जे ट्रायंगल तयार झाले होते, ते ट्रायंगल असे आपण भरलेत फक्त. आता हा आपण पिवळा केला होता, आता आपण हा हिरवा केलाय. दिसतोय? दिसतोय हिरवा? दिसतोय सगळ्यांना? हिरवा रंग भरलेला आहे याच्यात. ठीक आहे. तर तुम्हाला मी डिझाईनचे पॅटर्न सांगते, म्हणजे तुम्हाला सिंपल जाईल ते सगळं. आता पेपर दिसतोय ना माझा? दिसतोय सगळ्यांना? हे बघा, 1 नंबरला आपण काय काढलं होतं? ही लाईन. ठीक आहे. कर्व मध्ये तुम्ही हे काढून घ्या, म्हणजे तुम्हाला आहे ना सोपं पडेल. 2 नंबरला आपण काय काढलं होतं? बघा इकडे सगळे. कृपांशी, 1 नंबरला काय काढलं आपण? हाफ सर्कल. ठीक आहे. 1 नंबरला काय काढलं होतं आपण? हाफ सर्कल. हे पॅटर्न आहे त्याचे, हे लक्षात ठेवा. असे आकार काढले ना की ते डुडल आर्ट तयार होतं. आता 2 नंबरला आपण काय काढलंय? फुलांच्या 2 पाकळ्या काढल्या अशा. म्हणजे बमपट्टी शिकला ना तुम्ही शाळेत? हे 2 नंबरला काढलं. ठीक आहे. 3 नंबरला काय काढलं आपण? फक्त लाईन काढल्या आपण, तिरक्या तिरक्या रेघा काढल्या आपण फक्त. ठीक आहे. 4 नंबरला काय काढलं आपण? शंख काढला आपण, हो ना? हे बघा, फक्त शंख काढलाय आपण, बस.
दिसतोय तुम्हाला मी कशी काढतीये? थांबा इकडून दाखवते. फक्त शंखाच्या वरचं असतं ना स्पायरल, तेवढंच काढायचंय बस. ठीक आहे. 5 नंबरला काय काढलं आपण? डॉट. मॅम मी जाऊ का? माझा क्रिकेट क्लास आहे. हो हो हो. हे बघा फक्त काय काढलं आपण? डॉट. मी हे ग्रुपवर टाकते म्हणजे तुम्हाला कम्प्लीट करायला होईल. येस मॅम. 6 नंबरला काय काढलं आपण? पानाचा आकार. ठीक आहे. 7 नंबरला काय काढलं आपण? पान काढलं, पानामध्ये रेघ काढली. 8 नंबरला काय केलं आपण? पानाची जी रेघ होती त्याला फक्त आपण लाईन्स काढल्या. ठीक आहे. म्हणजे कशा काढल्या लाईन्स? अशा पानाच्या आत. ओके, कळलंय सगळ्यांना? 9 नंबरला काय काढलं आपण? फक्त सर्कल काढलं आपण. 10 नंबरला काय काढलंय? आहे कोणाच्या लक्षात? शंखाच्या पाठीवर रेघा असतात ना, तशा रेघा शंखाच्या काढल्यात. पाठीवर. हा, शंखाच्या पाठीवर रेघा असतात ना, फक्त त्या रेघा काढायच्यात आपल्याला. अशा येस मॅम. अशा रेघा काढायच्यात फक्त, बस. हे 10 पॅटर्न्स तुम्ही शिकलात ना की तुम्हाला हे अशा टाईपचं डुडल आर्ट जमणार आहे. फक्त हे 10 पॅटर्न्स आहेत ना, ते फक्त ह्याच्यामध्ये भरायचे. आता आपण हे काढलंय ना, ह्याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीने क्रम बदलू शकता. म्हणजे हे आधी 1 नंबर काढू शकता, मग 4 नंबर काढू शकता, मग 7 काढू शकता, मग 4 काढू शकता. असं कुठलाही आकार तुम्ही फक्त भरायचा आहे. म्हणजे आता कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता मी इथे स्पायरलने सुरुवात करते. फॉर एक्झाम्पल, आधी मी स्पायरल काढला, मग त्याच्यावर मी लाईन काढली, मग त्याच्यावर मी डायरेक्ट पान काढलं, मग मी त्या पानाला असं रेघा काढल्या. मग आता माझी इथे लाईन येणार पुन्हा. ठीक आहे. मग इथे मी काय काढणार? तर मला आता फूल काढायचंय समजा, तर मी इथे फूल काढलं. ठीक आहे. मग मी इथे आता फुलाचा आकार दिला. मला आता याच्यानंतर पण पुन्हा इथे लाईन काढायची, त्याच्यामुळे हे डिझाईन सेपरेट दिसून येतात आपल्याला. मग आता मी काय करणार इथे? आता मला वाटते की इथे सर्कल काढावा, मग मी इथे सर्कल काढणार. मग त्या सर्कलला मी पुन्हा कव्हर करणार. 2 लाईनने कव्हर केले की आपला शेप जो कुठला आहे तो छान दिसतो, म्हणून त्याला 2 लाईनने कव्हर करायचं. ठीक आहे. आता मला वाटलं की इथे एक लाईन काढून असा गोल काढायचा आहे, तर मग मी असं करणार. म्हणजे एक लाईन काढणार आणि डॉट काढणार. ठीक आहे. हे अशा टाईपने तुम्ही कुठलाही आकार काढून त्याला डिझाईन करू शकता. कळतंय सगळ्यांना? तुम्ही आता उद्या हे करा. कळलंय का सगळ्यांना? हे खूप सिंपल आहे. फक्त हे 10 पॅटर्न्स आहेत ना, तुम्ही करा आणि त्याप्रमाणे हे काढा. दिसतंय का सगळ्यांना काय केलं मी आता? दिसतंय? येस. हे बघा, हे असं दिसणार आहे. फक्त आपल्याला ही मध्ये लाईन सेपरेट करण्यासाठी इथे आपण जागा ठेवतो, जेणेकरून हे 2 आपल्याला वेगळे वेगळे दिसतात, ट्रायंगल्स. दिसतंय सगळ्यांना? दिसलंय? हे कम्प्लीट करायचंय का? करतायत सगळे? कोणी केलाय का ग्रीन कलर? अनिश? अनिश कुठला कलर केला बघू? हा, शाबाश. कृपांशी तू?
अनिरुद्ध? आता ह्याच्यावर डिझाईन कर. तू जो ग्रीन कलर केलाय ना त्याच्यावर डिझाईन कर. कृपांशी तू काय केलंय दाखव. तुम्हाला म्हणलेली मला जागा नाहीये म्हणून. आपण दुसरा केला ना. हा दुसरा ट्रायंगल बनवला ना आपण. आता तुझं पिवळ्या रंगावरची जागा संपली होती ना, म्हणून आपण दुसरा केला. आता हा हिरवा तयार केला आपण. मी ते पण बनवलं, तो पण हे म्हणजे संपला. संपला का? बरं बरं, ठीक आहे. पण तुला लक्षात आलंय ना आपण काय केलंय? काही हो. हरकत नाही मुलांनो. हा. उद्या सॅटर्डे संडे आहे. प्रोजेक्ट वर्क हो. मध्ये करा पूर्ण. मोठे मोठे ट्रायंगल काढा, आहे की नाही, आणि सुंदर सुंदर वर्क करा. उद्या आणि परवा वेळ दिलाय तुम्हाला. पार्थ आणि अन्वी काय करतायत? बघू. ही माझं. हा हा हा. छान छान, मस्त मस्त केलंय. खूप छान केलंय. अथर्व, अथर्व कुठे गेला? अथर्वचा व्हिडिओ बंद आहे. मी आवरतोय. बाहेर जायचं, हा, बरं बरं. क्लासला जायचंय. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ठीक आहे अनिष्ट अथर्व, झालंय ना? नंतर काढ, उद्या काढ. हा हो मॅम. हा, मी चित्र टाकते ग्रुपवर, तुम्ही ते बघा आणि कॉपी करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि मॅम कंटिन्यू आपण करायचंय का? आपलं रेकॉर्डिंग पण बनवा. नाही बस झालं मॅडम आता, कारण मुलं हा. कंटाळायला लागली ना थोडस. हो 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 काढतील ते, तुम्ही पूर्ण करून पोस्ट करा ग्रुपवर. हो, करते. आणि मुलांना उद्या परवा पूर्ण करायचे बरं का हे. ठीक आहे, बंद करायचं मॅडम. चालेल. हो मॅडम, चालेल. खूप खूप धन्यवाद रॉक्झी मॅडम तुमचे. मुलांनो धन्यवाद. पूर्ण थँक्यू थँक्यू. थँक्यू आहे मॅम. शनिवार थँक्यू रविवारी. मॅम. आणि तुमचं दाखवा बरं मला, कोणाकोणाचं मेथी बी आलंय बघू जरा. दाखवा, कुंडी दाखवा मला मुलांना. कुंडी दाखवा बरं मेथी बियांची. मॅम मी ऍबसेंट होतो. टीचर. मेथी बिया आल्यात का? कोणाच्या आल्यात दाखवा जरा टीचर. कुंडीला. छान छान बोला. छान आणि छान. टीचर. काय म्हणतोय बोल. तू पार्थ? बोल. आम्ही मळ्यात लावलेत. मळ्यात लावले? हा, शेतात. शेतात नाही लावायचे, घरात लावायला सांगितले तुम्हाला. बोलायचंय ना. कृपांशी आलं का ग त्याच्यामध्ये? काही एक दिसत नाहीये कृपांशी. मुलांनो तुम्हाला सांगितलंय, हे जे लावले बिया त्यांच्याशी बोलायचे, प्रेम द्यायचे. शेतात तर काय लावतातच की तुमचे आई वडील. तुम्हाला काय शिकायचंय? जवळ राहायचंय झाडांच्या, निसर्गाच्या, मातीमध्ये. त्यांच्याशी प्रेम करायचे, बोलायचे, गप्पा मारायच्यात. रुपांशी गप्पा मारते का लावलेल्या बियांबरोबर? मेथी हो. दाण्यानो लवकर उगवा. बोलते का तू? बोलायचंय बर का. झाडांबरोबर गप्पा मारायच्या, तर झाड प्रेम देणार तुम्हाला. चला उद्या. मॅडम, हा बोला. हा, सोमवारी सोमवारी आहे ना, ह्यांना हे असं आर्ट फॉर्म नाही घेत. एक बर, एक ते 10 अंक किंवा 1 ते 5 अंकामधून आहे ना प्राणी बनवायला शिकवतात. चालेल. मुलांना आवडेल हा. ना प्राणी बनवायला 1 ते 10 नंबर मधनं? येस मॅम. हा चालेल, तुम्ही काही बदला कारण हे थोडस साहित्य. त्यांना जड जात आहे, तर हा, मग मुलं मी छोटी सिंपल छोटी आहेत. एकदम घेते. मुलं छोटी हा. छोटी आहेत. हो चालेल. हो, मुलांना चालेल. प्राणी बनवायचे 1 ते 10 नंबर मधनं. मस्त. हा. चालेल, साहित्य तयार ठेवा बर का. सोमवारी मॅडम घेणार आहेत बर का अजून एक हो, सेट. काही नाही, आपल्याला फक्त आणि पेपर सोमवारी मी आणि नाहीये, पेन आपल्या लागेल. पिरॅमिडला बुद्ध पौर्णिमा आहे सोमवारी. हा, हो तर हो. शारदा मॅडम काय साहित्य रेडी आहे का तुमचं? शारदा मॅडम आता दाखवणार आहे का बिस्किट तुम्ही मुलांना? हा रेडी आहे, पण मुलं तयार आहेत का? मुलं नाही तयार, 10 तुम्ही मिनिटं. दाखवा. बिस्किट काय घेणार आहे? बिस्किट सँडविच हा, बिस्किट्स हे. तुम्ही दाखवून घ्या. कारण मॅडम तुम्हाला सगळ्यांना मुलांना सांगितलं होतं मी,
साहित्य जवळ ठेवा. एक मिनिट मॅडम, मी